मुलांना पांजरी संस्थेचा मान पाहिलं कोणा माझ्या जेजुरीच्या खंडेर आहे. जेजुरीच्या खंडेर आहे ना. ज्याने आपल्याला जन्म दिला 9 महिने 9 दिवस कुशील वज वागवलं तळहाताचा पाळणा गेला नेत्राचा देवा गेला. नेत्राचा देवा गेला. तिथं सर्वांची माता म्हणजे कुलस्वामिनी अंबाबाई. अंबाबाई आहे की नाही? हा. प्रेमाना पांजरी संस्थी बाईने कधी पूजाला लाजो नाही. लाजू नये. जिच्या दारी तुळस तिला नाही कधी पूजेचा आळस. जिच्या दारी नाही तर त्या करंकटेला सदा पूजेचा आळस. आहे की नाही? हा ना. अगं संगीता काय म्हणते का अनिता? हा मी पूजाला मंडपामध्ये गेली. हा ना. तो द्याव ना ते खूप पाहत होता बाया. असं ना. माया पाटरे अशा लट 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 कापत होते ग. माझा मेव नका तुला डसत होता. पूजेला स्त्रीने कधी लाजो नाही. लाजू नये. जिच्या दारी तुळस असते तीच मी कधी पूजेला लाजत नाही. कधी लाजत नाही. कारण ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतला, जन्म घेतला. ज्या महाराष्ट्रामध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला, त्यांच्या पायानं कणे झालेली मातृभूमी जी महाराष्ट्रभूमी महाराष्ट्र भूमी. आणि अशी महाराष्ट्रातली स्त्री कधी पूजाला लागतात. कधी लाजणार नाही. पूजा कशी करावं कशी नाही आम्ही तिथं सांगणार नाही. प्रथमतः मग एक महिलांना मंडपामध्ये यायचं आहे की नाही. थोडंसं बाहेर पाणी घ्यायचं आणि नंतर नाही तर आंघोळ करून आल्या तरी चालेल. थोडंसं बाहेर पाणी घ्यायचं आणि मंडपात यायचं. एक महिलाने हिच्या डोक्यावर पदर नेहमी असावा. जिच्या डोक्यावर पदर करती पतीचा आदर. तीच खरी इंडियन मदर. इंडियन मदर. जिच्या डोक्यावर नाही पदर तिला कोणाचीच कदर नाही. तिला कोणाचीच कदर. डोक्यावर पदर नेहमी असावं. एक महिलांना मंडपात यायचं. प्रथमतः कुंकाचा मान आपल्या कंपनी द्यायचं ना. आहे की नाही. पण अलीकडे टिकल्या हो टिकल्या एवढी टिकली. हा ना. टिकली तर टिकली साऱ्या वाटा उठली गणगोताला मुकली हटीला चहा प्यायचं शिकली. बसा खाली बसा. इकडं ते बैल काय होता आता चांगली होती. टीव्ही इकडं चालू तिकडं नाही. ओ काजल इकडं पहा. चांगली तिला बसली होती तिकडं उठून गेली ती संगप्पा मारायला. काय ना तिला द्या कोणाला इकडं बघ. म्हणून एक महिलांना मंडपात यायचं. पंचायतीचं दाडामध्ये घ्यायचं. अलीकडून मांडलं आपल्या खंडेरायचं गट. पलीकडून मांडलं आपल्या अंबाबाईचा गट. या दोन्ही गटावरती प्रेमानं भंडार कुंकू व्हायचं. मी सांगितलं भंडार कुंकू वाहण्यापूर्वी कुंकाचा मान आपल्या कंपनी द्यायचा. पती हा आपला परमेश्वर असतो. म्हणून कुंकाचा मान कंपनी द्यायचा. या दोन्ही घाटावरती प्रेमानं भंडार कुंकू व्हायचं. ज्याप्रमाणे आपण मंदिराला उजव्या हाताने प्रदक्षिणा मारतो त्याप्रमाणे या दोन्ही घाटाला उजव्या हाताने प्रदक्षिणा मारायची. समोर मांडला आपला हा झेंडा. आधी कोण खंडोबाची मूर्त पलीकडून बांधायची. या झेंड्यावरती भंडार कुंकू प्रेमानं व्हायचं. आपल्या दारामध्ये ड्युटी पाजळली. तिला साधं समजू नका. ही घरात आलेली विघ्न दूर करते. यालाच म्हणते ड्युटी. या ड्युटीवरती भंडार कुंकू व्हायचं. प्रेमानं आपली ड्युटी व्हावं त्यांना भंडार लावायचा आणि मंडपामध्ये यायचं. आपल्या दारामध्ये 5 वाघोबा उभे त्याला प्रेमानं भंडार कुंकू लावायचं. पंचायतीचं दार देवाला वळायचं आणि दर्शन कसं करायचं. तुम्ही उतरले हात करून तुम्ही गुडघे टेकून तिसरं मस्तक या देवापुढे झुकवायचं. याला म्हणतात प्रेमानं मनापासून पूजा समजली असेल तर नक्कीच एक महिला यायचे. जागरण गोंधळ म्हणजे एखादा तमाशा नाही.